काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक संपली आहे। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। राज्यात मवियाचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न असतील असंही नाना पटोलेंनी म्हटलंय। काँग्रेसकडूनही 10 ते 12 प्रवक्त्यांची नेमणूक होईल असं नाना पटोले म्हणतात। पाचा फॉर्म्युला असेल, प्रत्येक बूथ लेवल पर कार्यकर्त्यांना जो संदेश द्यायचा तो असेल, अशा विविध आणि अजूनही आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये लोकांना अपेक्षा आहे की काँग्रेसचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार यावं आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्रितशी लढून आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेत कसा आणता येईल हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या बैठकीचा मागचा तोच मूळ उद्देश आहे। आम्ही पण नेमलेले आहे, आमची पण यादी थोड्या वेळात आम्ही जाहीर करू। आम्ही पण 10-12 आमचे प्रवक्ते राहतील आणि विभागनिहाय राहतील आणि काँग्रेस पक्षसुद्धा भाजपच्या या खोटारड्या नेरेटिव्हला जसं तसं उत्तर देण्याची काँग्रेसचा पण प्रयत्न राहणार। त्याच्यात आम्ही